भारतीय, माझं संविधान, हे आपलं आमचं, हा देश, आणि मग ती कांबळी कविता आणि जानव्यातून आणि शेंडूतून मुक्त झालेलं उद्धव साहेबांचं हिंदुत्व, जे प्रत्येक गावगाड्यावरच्या माणसाला आपलं वाटतं, त्याला साथ घातली, लोकांना ते आवडलं. त्या कवितेचं रूपांतर हळूहळू वक्तृत्वामध्ये होत गेलं, भाषणांमध्ये होत गेलं, लोक बोलवायला लागली, भाषण करायला लागलो, आणि एक वेगळी चळवळ, साहित्यिक चळवळ, कवितेची चळवळ. पण यातला मानवता हा माझा केंद्रबिंदू आहे. तर आंबेडकरवादी म्हणजे भारतीय, आणि भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी, हे आज जगाला सांगण्याची, या देशाला सांगण्याची गरज आहे. माझं पुरोगामी विचार हा संवाद साधणारा विचार आहे. माणूस संपवायचा हा विचार नाही. मी आधीच तिथं भाष्य केलेलं आहे की कट्टरता हे माझं पुरोगामीपण आहे. माझे फुले शाहू आंबेडकर, माझे छत्रपती शिवाजी महाराज संवाद साधणारे, कट्टरता नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय, तर ते कांबळे कविताच त्यांना भावली होती, आणि त्यांना त्यांच्यात कुठेतरी तो कांबळे, मला ते म्हणाले की हा कांबळे मी आहे. म्हणजे हा कांबळे काय फक्त आंबेडकर नगर मधलाच कांबळे नाही, हा कांबळे देशपांडे आहे, हा कांबळे दाभोळकर आहे, हा कांबळे सगळीकडे आहे. नमस्कार, आपण आहोत कवी नितीन चंदनसेवे यांच्यासोबत. नमस्ते. नमस्कार. साहेब, तुमचं गाव, घरची परिस्थिती आणि एकूणच तुमचं शिक्षण याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. माझं मूळ गाव कवठेमंका, सांगली जिल्ह्यातलं. शिक्षण माझं 10वी पर्यंत इथं झालं. 10वी नापास झाल्यानंतर पुण्याला गेलो, परत तिथं रात्र शाळेला परत 10वी सोडवली, आणि मग MA पर्यंत पुण्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आपण या चळवळीकडे कसं वळला? चळवळीकडे वळण्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांची आलेली पुस्तकं, अण्णाभाऊ साठेंची आलेली पुस्तकं, त्यातून जाणीव होणं की माझं काहीतरी समाजाशी देणं घेणं आहे. चळवळ म्हणजे नेमकी काय याची व्याख्या जर करायची झाली तर समाजाशी कनेक्ट राहणं, आपल्याकडून जे आहे ते त्याचं योगदान देत राहणं. सुरुवातीला कवितेच्या माध्यमातून चळवळ गिरवायला लागलो, आणि मग या कवितेचं रूपांतर हळूहळू वक्तृत्वामध्ये होत गेलं, भाषणांमध्ये होत गेलं, लोक बोलवायला लागली, भाषण करायला लागलो, आणि एक वेगळी चळवळ, साहित्यिक चळवळ, कवितेची चळवळ. पण यातला मानवता हा माझा केंद्रबिंदू आहे. आणि नीट लक्ष दिलं तर आंबेडकरवादी म्हणजे भारतीय, आणि भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी, हे आज जगाला सांगण्याची, या देशाला सांगण्याची गरज आहे. पण मी जरी पुरोगामी विचारांचा असलो तरी प्रतिगाम्यांवरती माझं तेवढंच प्रेम आहे जेवढं माझ्या पुरोगामीपणावरती आहे. प्रतिगामी आणि पुरोगामी या दोघांमधला जो कट्टरपणा हल्ली वाढलेला आहे, आणि यातून त्याचं विभाजन होत जाती धर्मापर्यंत येऊन नव्या पिढीपर्यंत तो एक वेगळा संदेश चाललेला असल्यामुळं, डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या कट्टरतेमुळं मधला भारत हरवत चाललेला आहे. आणि रंगांचे झेंडे, पक्षांचे झेंडे, धर्मांचे झेंडे, जातीचे झेंडे याच्यामध्ये तिरंगा कुठेतरी लांब जातोय की काय. आणि अधूनमधून या देशात काही एका ठराविक विचारसरणीची लोक या देशाच्या विविधतेत नटलेल्या परंपरांचा आम्हाला जो अभिमान वाटतो त्या संविधानाला हात लावायची भाषा करतात, लोकशाही संपवण्याची गोष्ट कुठेतरी करू लागतात, ती सुद्धा जाहीर सभांमध्ये, मीडियावरती. अशा वेळेला साहित्यिकांनी, कवींनी एक या देशभक्त म्हणून, भारतीय म्हणून एक भूमिका घेणं आवश्यक असतं, आणि त्याच भूमिकेची चळवळ घेऊन एक भारतीय उभा राहिला पाहिजे. जात धर्म तुमची असावी, श्रद्धा असावी, परंतु त्यासोबत भारतीय आधी महत्वाचा आहे. या अनुषंगानं माझी चळवळ आता सुरू झालेली आहे. तुम्हाला कवितेचा छंद
हा कसा निर्माण झाला? कविता ही लहानपणापासून, कवी हा जन्माला यावा लागतो असं म्हटलं जातं. कविता सुचायच्या, त्या माझं मी लिहूनच ठेवायचो. मला काय ते असं वाटत नव्हतं की या कविताच आहेत की काय. आणि अजून पण कविता मला सापडली हं. असंही मला म्हणायचं धाडस होत नाही. फक्त ती मला सादर करण्याची लकब सापडली, ती पोचवायची लकब सापडली. कविता अजून सापडलेली नाही. आज कोणी जरी समीक्षा करणारा असलं माझ्या कवितेची, तर ते अजून कवितेच्या बालवाडीतच आहे असंही मला कधीतरी म्हणावंसं वाटतं. पण ती लिहिली गेली, माझ्याकडून ती मला सुचली गेली. आतापर्यंत या 8-10 वर्षाच्या काळात माझ्या 100 कविता सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत. काही काही कवी एका वर्षात 4-4 काव्यसंग्रह काढतात. मला त्यांचं आश्चर्य वाटतं की त्यांना एवढं सुचतं कसं. पण माझं सुचणं एवढा वेळ का लागतोय मला एकदा तपासावं लागेल. पण जोपर्यंत मनातला हुंदका दाटून येत नाही किंवा त्याचं वेदना संवेदना जाणवत नाही, तोपर्यंत ती कविता होत नाही. जे सुचतं, जे वरवर दिसतं, अनुभवलं जातं, ते लेख, भाषणाच्या माध्यमातून मी व्यक्त होत असलो तरी मूळ जी कविता आहे, ती सुचायला जरा वेळ लागतो. आणि तोपर्यंत थांबावं लागतं आणि थांबावंच. आजपर्यंत ज्या मोठमोठ्या सभा तुम्ही गाजवला, त्यामध्ये अशा कोणत्या सभा मला एक लक्षवेधी ठरल्या असं वाटतंय? याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, आमचे युवा नेतृत्व असणारे सुजातदादा आंबेडकर साहेब यांनी मला VBA वंचित बहुजनांचा यामध्ये एक साहित्यिक क्षेत्रातलं योगदान म्हणून मला त्यांनी आता 2 महिन्यापूर्वी पुरस्कार जाहीर केला. तो कार्यक्रम मुंबईलाच झाला. त्या कार्यक्रमामध्ये मी तो पुरस्कार घ्यायला गेलो, तेव्हा गर्दीने भरलेलं ते सभागृह. तो कार्यक्रम राजकीय नव्हता. पण तिथं जे पुरस्काराला मी प्रत्युत्तर दिलं आणि तिथं कविता माझ्या सादर झाल्या. चळवळीच्या कार्यकर्त्याविषयी, वंचितांच्या संवेदनाविषयी मी व्यक्त झालो. ते सोशल मीडियावरती बऱ्याच प्रमाणात पसरलं गेलं. त्यातून बऱ्याच लोकांपर्यंत मी पोहोचलो गेलो. खरं तर वंचितच्या स्टेजनं जरा एक ओळख दिली एक चळवळीमध्ये. त्याच्या आधी पण गावगाड्यावरती कवितेचे कार्यक्रम मी जवळजवळ आता 5-7 वर्ष करतोय. आणि सुरू असतं. आणि दरवर्षी वर्षभर कार्यक्रम सुरू असतात. मला एक माझ्याबद्दल विशेष अभिमान माझ्याबद्दल एवढा वाटतो की मला सगळ्या जाती धर्मातली लोक कार्यक्रमाला बोलवतात. म्हणजे एकाच चौकटीत मला कोणी बांधून ठेवत नाही आणि मी स्वतःला बांधून ठेवत नाही. म्हणजे आमच्या वेदनेची दुःख, आमच्या संवेदना आणि हा भारतीय, हे सगळ्या जाती धर्मामध्ये सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. आणि आपण उच्चवर्णीय आणि शूद्रापर्यंत ज्या नजरेतून आता देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही पाहतोय, मग उच्चवर्णीय पाहतायत आणि शूद्रही पाहतोय, संवाद खुंटतोय. या संवादाची भिंत फोडून मी तो संवाद साधून त्या भारतीय नावाच्या उंबरठ्यावर मी उभा राहून जेव्हा संवाद साधतोय, त्यावेळी ते अनेक जणांना भावतंय आणि सगळ्या जाती धर्मात मला बोलवलं जातंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं बघून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत साहेब, शिवसेनेचं नेतृत्व, ते मला सोशल मीडियावरती पाहत होते. आता शिवसेनेच्या वर्धापन दिन परवा झाला, तर ते कांबळे कविताच त्यांना भावली होती आणि त्यांना त्यांच्यात कुठेतरी तो कांबळे, मला ते म्हणाले की हा कांबळे मी आहे. म्हणजे हा कांबळे काय फक्त आंबेडकर नगर मधलाच कांबळे नाही, हा कांबळे देशपांडे आहे, हा कांबळे दाभोळकर आहे, हा कांबळे सगळीकडे आहे. जो विज्ञानवादी आहे, परिवर्तनवादी आहे, त्याचा विचार लवकर ऍक्सेप्ट केला जात नाही, पण तोच खरा असतो. पण तो त्या विचारावर ठाम असतो, म्हणून त्याला व्यवस्थेकडून दाबलं जातं, पिचलं जातं. ती कविता ती मला सादर करायला शिवसेनेनं आमंत्रित केलं आणि मग माझ्यासमोर द्विधा मनस्थिती उभी राहिली.
की मी राजकीय स्टेजवर जावं का? पण मी एक विचार केला की साहित्य वर्तुळ आणि राजकीय वर्तुळ हे कधी जवळ आलंच नाही. आणि एक साहित्यिक, एक कवी वक्ते झाले, राजकीय स्टेजवरती वक्ते झाले, परंतु कवी आणि लेखक या पठडीतला माणूस राजकीय स्टेजवर कुठल्या गेला नाही. आणि मला ही अंतर कमी करावं असं वाटलं. कारण राजकारण हे आमच्या घराशी, आमच्या जीवनाशी संबंधित असतं, जवळच असतं. आम्ही राजकारणावरती कविता लिहितो, राजकारणात बदल व्हावेत असं आम्ही कवितेमध्ये लिहितो. राजकारणात होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी आम्ही लिहितो, राजकारणात होणाऱ्या गद्दारीविषयी, पक्षफोडीविषयी, पक्ष इकडून निवडून यायचं, तिकडं जायचं, याविषयी आम्ही लेख लिहितो, याविषयी आम्ही कविता लिहितो. त्या विद्रोही कविता, राजकीय कविता म्हणून त्या छापल्याही जातात, सोशल मीडियावर फिरल्याही जातात, पण त्या फक्त कविताच राहतात. तर या जर भावनेला त्या स्टेजवरती बोलायची संधी मिळत असेल, मग ती कुठल्याही पद्धतीनं का असेल, तर तिथं आपण गेलं पाहिजे. हा मी धाडस केलं. मला माहित होतं याच्यानंतर टीका होणार, साहित्य वर्तुळात माझ्याबद्दल वेगळ्या पद्धतीत चर्चा होणार, शिवसेनेचा मागचा इतिहास माझ्या समोर दाखवला जाणार. पण आपण सुद्धा जर बुद्धाचं बोट धरलेलं असेल, धम्माच्या वाटेवर आपण स्वतःला समजत असू, फुले शाहू आंबेडकरवादी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण चाललेलो असलो, तर हा सर्वांचा विचार हा समतेचा आहे, शांततेचा आहे, क्रांतीचा आहे, नव्या बदलाचा आहे. मग हा फक्त साहित्य वर्तुळातच बंदिस्त न ठेवता हा व्यापक झाला पाहिजे आणि एक संवाद झाला पाहिजे. राजकारण आणि समाजकारण, सामान्य माणसाचं जीवन, साहित्य, कविता या सर्वांचा संवाद झाला पाहिजे. ही माझी पहिली पायरी. याच्यातून माझी दुसऱ्या पायरीकडे लक्ष असेल की यातून मला भारतीयापर्यंत पोहोचावं. माझ्या कुठल्याही धर्मावरती टीका न करता, कोणाच्याही श्रद्धेच्या आड न येता, पण जे रियालिटी आहे, जे परिणाम समाजामध्ये घडत आहेत, आम्ही संत गाडगेबाबांना विसरत चाललोय, तुकडोजी महाराजांना आम्ही विसरत चाललोय, संत तुकारामांचा आम्हाला विसर पडत चालला. आणि याच्यामुळं 24 तास कॅमेरा सोबत घेऊन फिरणाऱ्या बागेश्वर बाबा सारख्या संतांच्या आम्ही दरबारात गर्दी करू लागलो. ती करोडोंची गर्दी आहे, ती आंधळ बनवत चालली. आणि मग बागेश्वरच्या दरबारात गेल्यानंतर तिथं श्रद्धेचा, भावनेचा बाजार झाल्यानंतर चौका चौकात खरात सुद्धा वाढत चाललेली. आणि हे थांबलं पाहिजे. हे काय एका धर्मात आहे असं नाही, हे सगळ्या धर्मात आहे. ही अंधश्रद्धा, ही कट्टरता ही थांबली पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणणारा हिंदू, गावगाड्यावरचा हिंदू, वारीतला हिंदू, देवळातला हिंदू, जो त्या गावगाड्याशी आजही कनेक्ट आहे, या कट्टरतेमुळे यांच्यात अंतर वाढत चालले आणि आमची पण कट्टरता वाढत चाललेली. बाबासाहेब आमचेच, छत्रपती शिवाजी महाराज आमचेच, त्यामुळे आमच्या जवळ कुणी यायला तयार नाही, आम्ही कोणाच्या जवळ जायला तयार नाही. त्याच्यामुळं भारतीय हरवतो. मग कविता लिहिण्याचा उपयोग काय, हा विचार करून ते आमंत्रण स्वीकारलं. मला माहित नव्हतं मी मीडियावरती दिसेल किंवा मला एवढी मोठी संधी मिळेल, पण ते नॅचरल सगळं तिथं घडलं. मला 15 मिनिटं दिली होती बोलायला, एकच कविता म्हणा. मी थोडीच पहिली प्रस्तावना करून कविता घेणार होतो, पण ती जे सुरू झाला माहोल षण्मुगानंद सभागृहामध्ये, शिवसैनिक जे आहेत ओरिजिनल निष्ठावंत शिव, आणि हे 6
खासदार. तर हे 6 खासदार या 2-3 दिवसामध्ये हे सगळं प्रकरण झालं. हे 15 दिवस आधीच मला निमंत्रण आलेलं होतं. हम्म. खासदार गेल्यानंतर मला निमंत्रण आलेलं नव्हतं. हे आधी ठरलेलं होतं. त्यामुळे एक माहोल बिघडत चाललेला होता. शिवसैनिक पिचलेला होता. आणि अशा माणसांना जे निष्ठावंत आहेत, ते शिवसैनिक आहेत. पण ती माणसं आहेत ना. पण हे शिवसैनिक कोण आहे? ही आमचीच गावगाड्यावरची माणसं आहेत. आमचा शेजारी आहे, आमचा मराठा बांधव आहे, आमचा धनगर बांधव आहे. ही सगळी एका पक्षासाठी, एका विचारासाठी, मराठी अस्मितेसाठी कधी काळी या विचाराला एकत्रित भावून आलेली आहे. जुन्या काळात त्या दंगली झालेल्या असतील, हे झाले, पण ती आता राख संपलेली आहे, विझलेली आहे. एक नवा बदल गरज आहे. ही जर ती राख आपण धगधगती ठेवली तर दुसरी आग लागू शकते. ही विझली पाहिजे. संवाद साधला पाहिजे, संवाद झाला पाहिजे आणि हा पुरोगामी विचार सुद्धा रुजला पाहिजे. या भावनेनं मी तिथं सुरू झालो. संजय राऊत साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं भाषण होणार होतं. पण मी बोलायला लागल्यानंतर, मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर संजय राऊत साहेबांचं मन मोठं झालं. त्यांचं मन मोठं आहे. त्यांनी सूचना दिल्या तिथं आयोजकांना, आदेश बांदेकर साहेबांना, की नितीन चंदनशिव यांना आता कंटिन्यू बोलू द्या. मी माझं भाषण करणार नाही. कारण ते झालं भाषण सगळं. अख्खं सभागृह उभं राहिलं. सर्वांना ते आवडलं. माझा भारतीय, माझं संविधान, हे आपलं, आमचं, हा देश. आणि मग ती कांबळी कविता आणि जानव्यातून आणि शेंडूतून मुक्त झालेलं उद्धव साहेबांचं हिंदुत्व, जे प्रत्येक गावगाड्यावरच्या माणसाला आपलं वाटतं. त्याला साथ घातली. लोकांना ते आवडलं. आता काहींना ते नाही आवडलं. पण एक दिवस त्यांचंही मत परिवर्तन होईल. त्यांनाही भारतीयच महत्वाचा वाटेल, अशी आशा आहे, अपेक्षा आहे. त्या भाषणात प्रत्येक 2 मिनिटात टाळ्या वाजत होत्या, घोषणा होत होती. तुम्हाला कसं वाटत होतं? त्या भाषणात प्रत्येक वाक्याला टाळी पडत होती. याचं कारण म्हणजे हा संवाद मराठी माणसाचा, महाराष्ट्रीयन माणसाचा आणि त्यातल्या त्यात गावगाड्यावरच्या माझ्या माणसाचा, हाच माझ्या हृदयातला संवाद त्या शिवसैनिकाच्या हृदयाला भिडत होता. म्हणजे मला जे दिसतंय आणि तो जे भोगतोय हे समांतर होत. त्यालाही ते आवडत नव्हतं. आणि कोरोना काळात उद्धव साहेबांनी केलेलं काम, महाराष्ट्राला दिलेला आधार, त्याचबरोबर संजय राऊत साहेबांच्या स्वाभिमानावरती त्यांना असणारा अभिमान, तो काय फक्त शिवसैनिकाला नाही, सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना संजय राऊतांची ती गोष्ट आवडलेली. ईडीची चौकशी झाली. संजय राऊत 2-3 महिने जेलमध्ये गेले. पण हा माणूस झुकला नाही. बाळासाहेबांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य हे ते विसरले नाही. आणि त्या विचाराशी, त्या घराण्याशी, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहत जेलमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा पहिले जेवढे ते आक्रमक होते त्याहून आज जास्त आक्रमक होऊन महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. त्यांचा अभिमान वाटतो. हे प्रत्येक मराठी माणसाला त्यांचा अभिमान वाटतो. कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल. त्यावेळेला संजय राऊत या नावाचं एक स्वतंत्र पान स्वाभिमानाचं आणि निष्ठेचं लिहावं लागणार आहे. हे आज या बिघडलेल्या राजकारणात अत्यंत महत्वाचं आहे. आणि आमच्यासारख्या साहित्यिकांनी ते लिहिलं पाहिजे, गिरवलं पाहिजे. पुरोगामी असूनही शिवसेनेच्या व्यासपीठावर यावर कोण काही प्रश्न केलेत का आपल्याला? गेल्या 4 दिवसापासून, 2-3 दिवसापासून असंख्य फोन येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत. एकही निगेटिव्ह फोन नाही. माझं पुरोगामी विचार हा संवाद साधणारा विचार आहे. माणूस संपवायचा हा विचार नाही. मी आधीच तिथं भाष्य केलेलं आहे की कट्टरता हे माझं पुरोगामीपण.
माझे फुलेशाह आंबेडकर, माझे छत्रपती शिवाजी महाराज संवाद साधणारे, कट्टरता नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय ही भावना जास्त लोकांना आपली झाली. आणि आज गावगाड्यावरच्या प्रत्येक माणसाला भारतीय म्हणूनच जगायचं आहे. फक्त त्या हुंदक्याला आवाज मिळत नव्हता. तो आवाज माझी कविता झाली आहे, याचा मला आनंद आहे. आजकाल सरकारविरोधात बोलताना एक भीतीच व्याख्या एक म्हटली जाते. तुम्हाला काय वाटतं याबाबत? सरकार विरोधात बोलत असताना त्या लोकशाहीचा, संविधानाचा आणि संविधानिक पदाचा अपमान न करता टीका करावी. व्यक्तिगत टीका होता कामा नये, या मताचा मी आहे. सत्ताधारी असणारा सुद्धा माणूस, सत्तेवर बसलेली पण ती माणसंच आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणं हेही चुकीचं आहे. म्हणजे जर तुमच्या विरोधात कोण बोलायला लागलं तर त्याला तुम्ही देशद्रोही असं म्हणू शकत नाही, आणि हे म्हणणं चुकीचं आहे. पण जे घाबरते कोण, ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत आधी सत्तेत असताना, त्यांनी जे मिळवून ठेवलेलं आहे ते हिसकावून घेतलं जाईल, हे लोक घाबरत आहेत. सर्वसामान्य माणूस, गावखेड्यावरचा माणूस, कष्टकरी माणूस आणि त्यातनं एक घडलेला कार्यकर्ता जो उघडा आहे, तो कुणालाही घाबरत नाही. आणि सरकार आपलं आहे, या देशात सरकार आहे, आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे. मग आमच्या सरकारला आम्ही घाबरायचं का? आम्ही प्रश्न विचारले पाहिजे. भले ते पत्रकार परिषदा घेत नसतील तर आज माध्यम आहेत, त्यातून व्यक्त झालं पाहिजे. पण ते सुद्धा त्या चौकटीमध्ये असं. आज आम्ही बघतोय भाषा जी आहे राजकारणातली ती घसरलेली आहे. आई बहिणीवरती शिव्या हे आमदार, खासदार, मंत्री देत आहेत. ही चुकीच आहे. एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे झाला तर आम्ही समजू शकतो, पण फार वेगळ्या थराला चाललंय. घरी बातम्या बघताना, यांचे एकमेकावरची टीका दाखवताना त्या मीडियावाल्याला सुद्धा 2 मिनिटाच्या वाक्यामध्ये 1 मिनिट बीप बीप बीपच द्यावं लागतं. म्हणजे आवाज खोडावा लागतो. लहान मुलं आम्हाला विचारतात, ते पप्पा मध्ये बीप झालं तिथे काय? ह्यो या पालकांचा फार मोठा अडचण झालेली, ही बदलली पाहिजे. राजकारणात चांगली लोक आली पाहिजे. आम्हाला चांगली लोक समाजात पाहिजे आणि राजकारणात नको. पण राजकारण चांगलं पाहिजे ही अपेक्षा ठेवून जगणं पण चुकीचं आहे. राजकारणाकडे पण चांगल्या लोकांनी वळलं पाहिजे, तिथं गेलं पाहिजे. राजकारण हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि ते राजकारण कसं असावं, गाडगेबाबाचा खराटा घेऊन समाजकारण करावं, तुकडोजींची ग्रामगीता घेऊन राजकारण करावं. संवाद असावा, विरोधी पक्षाचा, सत्ताधारी पक्षांचा संवाद असावा. आणि संविधानाला संपवायची भाषा कुणी करू नये. ती जर भाषा कुणी करत असेल, या लोकशाहीचा गळा कुणी दाबत असेल, तर इथला भारतीय पेटून उठल्याशिवाय राहणार. आणि एक साहित्यिक कवी म्हणून मला भूमिका घेणं गरजेचं होतं. ती मी घेतलेली आहे आणि यातून आता माघार नाही. नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश यांच्यावर जे हल्ले झाले त्याच मार्गातून तुम्ही मार्गक्रम करत आहात. तुम्हाला याबाबत भीती वाटत नाही का? भ्यायचं कशाला? नरेंद्र दाभोळकर जाऊन आज 10 वर्ष झाली, पण 2-2 महिन्याला आणि 1-1 महिन्याला खरात सारख्या भोंदूबाबाच प्रकरण बाहेर येते आणि मग महाराष्ट्राला दाभोळकर आठवतायत. का मारला असेल? मी म्हणतोय माणसं मारायचं बंद करा.
तोडाफोडीचं राजकारण बंद करून जोडायचं राजकारण करा. ह्या देश एका धर्माचा होऊ शकत नाही, ते फार अवघड आहे. आणि हे जर करायला जाल तर तुम्ही संपाल. या देशाच्या संविधानाला हात घालाल तर हात राहणार नाहीत. ही ठणकावून सांगण्याची गरज आज प्रत्येक भारतीयाकडून होणार आहे. एकदा समजून घ्या. राजकारण करा, सत्तेत राहा, सर्वसामान्य माणसाची कामं करा, तर ते आपुलकी जिव्हाळा वाटतो. तुम्ही संविधानाला जर हात घालत असाल, लोकशाही संपवायची भाषा करत असाल, तर सर्वसामान्य माणूस म्हणून कधी ना कधी प्रत्येकाला उभं राहावं लागणार आहे. त्याची सुरुवात जर झाली असेल तर मला आनंद आहे. आज बेरोजगारांना झुरळ म्हटलं जाते आणि ही झुरळ सगळी एकत्रित आल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हटलं जाते. एवढ्या खालच्या थराला हे राजकारण केलं आणि ही सगळी झुरळ एकत्रित आल्यानंतर या देशातला विरोधी पक्ष त्यांच्यासोबत उभा राहत नाही. याचही वाईट वाटते. म्हणजे इथला बेरोजगार आज एकटाच लढते की काय असं वाटतंय. त्याचाही आवाज होता आलं पाहिजे. मी त्याचाही आवाज व्हायचा प्रयत्न करीन. पण एकतर नोकऱ्या द्यायच्या नाही आणि वरतून बेरोजगारांना झुरळ म्हणून चिडवायच, ही कुठली पद्धत आहे? आणि कारण मतदार जो आहे हा भारतीय आहे. हा भारतीय जागा करणं याचं सगळं मूळ कारण इथं आहे. कारण हिंदू जागा आहे, मुस्लिम जागा आहे, बौद्ध जागा आहे, शीख जागा आहे, ख्रिश्चन जागा आहे, पंजाबी जागा आहे, भारतीय जागा नाही. आणि हा भारतीय जागा करण्यासाठीच मी आता माझ्या कवितेला राजकारणात नेलेला आहे. भारतीय जागा करण्यासाठीच आपली कविता राजकारणात नेल्याचे मत चंदन शिवे यांनी व्यक्त केले आहे. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात.